इकडे चमत्कार तर नेहमीच होतात। अजून एक बघू शकता तुम्ही, जालनाहून गाडी आली आहे। किती किलोमीटर लांब आहे पुण्याहून ते? तर जवळपास 350 किलोमीटर आहे। फक्त 16,000 चालली होती गाडी। सरांनी डिसिजन घेतला सीएनजी फिटमेंट करायचे। तुम्हाला काय फरक वाटला का गाडीमध्ये? बिलकुल नाही। सीएनजी आणि पेट्रोल आता ही लेटेस्ट मॉडेल आहे, त्यामुळे तर मला काही फरक वाटलाच नाही। क्वचित पण फरक वाटला नाही। जेव्हा सीएनजी वरती गाडी चालवते मला बिलकुल पण कळलं नाही की गाडी सीएनजी वरती चालते। जे कंपनी फिटेड ची क्वालिटी असते त्या क्वालिटी मधलं सिलेंडर सगळ्या गोष्टी आहेत, ऑथराइज्ड आहे, सर्टिफिकेशन तुम्हाला मिळतील। अवश्य तुम्ही भेट देऊ शकता। येस, सीएनजी बसवायचे तर एक नाव आणि फक्त एकच नाव लक्षात ठेवायचं, कार गॅस सेंटर। आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार डील चॅनल वरती। मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? एकदम मजेत ना? मजेतच राहायचं। आणि तुम्हाला काय करायचंय? सीएनजी बसवायचंय तर तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचंय, कार गॅस सेंटर। आज लकीली आपण इथं आलो होतो चांद भाईंना भेटायला। बरेच दिवस झाले आमची गाठभेट झाली नाही, तर इकडे चमत्कार तर नेहमीच होतात। अजून एक बघू शकता तुम्ही, जालनाहून गाडी आली आहे। राजपूत सर आहे जे चांद भाईचे इथे आले होते। सर, मला विचारायचं किती किलोमीटर लांब आहे पुण्याहून ते? तर जवळपास 350 किलोमीटर आहे। मित्रांनो, ऐकलं, 350 किलोमीटर लांबून माणूस आलाय सीएनजी फिटमेंट साठी। 2023 ची व्हेन्यू आहे, जी चालली आहे किती? फक्त 16,000। हो मित्रांनो, फक्त 16,000 चालली होती गाडी। सरांनी डिसिजन घेतला सीएनजी फिटमेंट करायचे। मग त्यांनी क्षणाचाही विलंब नाही केला, कार गॅस सेंटर चांदबाईकडे आले। तर मी आज तुमचा जास्त वेळ नाही घेणार आहे, कारण ऑलरेडी गाडी रेडी झाली आहे। सरांना पण खूप लांब जायचंय। तर सर, तुम्हाला सरांच्या इथे येऊन काम वगैरे कसं झालं? एकदम तुमचा फीडबॅक मित्रांसाठी आपल्या। बिलकुल, माझा एक्सपिरियन्स एकदम उत्कृष्ट आहे। एकदम वेळेमध्ये 4 तासाच्या आत फिटिंग झालंय कंपनीचं। प्रॉपर सगळं ऑथराइज्ड आहे, डॉक्युमेंट्स मला रिसीव झालेत आणि आरटीओ पासिंग आता मी इथून पुढे करेल, ते डॉक्युमेंट्स साठी मला मदत करतील। इथून पुढे पण मला पण काही गरज असेल, टेस्टिंग वगैरे असेल किंवा पुढे सर्व्हिसिंग वगैरे असेल, तर मी नक्कीच यांना परत भेट देईन। नक्कीच। तर मित्रांनो, मी जेव्हा इथं आलो, सर तुम्ही मला वाटतं ही गाडीची टेस्ट राईड घ्यायला गेले होते, बरोबर? तर मला सांगा, तुम्ही एवढ्या लांबून पेट्रोलवर आले, आता तुम्ही एक 2-3 किलोमीटर तर सीएनजी वर चालवले, राईट? तुम्हाला काय फरक वाटला का गाडीमध्ये? बिलकुल नाही। सीएनजी आणि पेट्रोल आता ही लेटेस्ट मॉडेल आहे, त्यामुळे तर मला काही फरक वाटलाच नाही। मी एवढी 16,500 जवळपास तिला चालवली पेट्रोल वरती, मला क्वचित पण फरक वाटला नाही। जेव्हा सीएनजी वरती गाडी चालवते मला बिलकुल पण कळलं नाही की गाडी सीएनजी वरती चालते। आता मी अजून एक प्रश्न विचारतोय तुम्हाला, मी थोडा त्रास देतोय, पण काय आपले मित्र बघतायत व्हिडिओ, त्यांना पण आता सीएनजी बसवायचं सर। तुम्हाला चांदभाई बद्दल कसं कळालं? मी भरपूर ठिकाणी, आता मी सकाळपासून रिसर्च करत होतो, म्हणजे कालपासून माझा रिसर्च चालू होता। मी ऑनलाईन बरेच ठिकाणी व्हिजिट पण देऊन आलो आणि त्यांचं जे कोटेशन होतं मला बाकीच्यांच्या कम्पेअर मध्ये कमी वाटलं, त्यामुळे मी त्यांच्यासोबत त्यांच्याकडनं फिटिंग करायचा डिसिजन घेतला आणि बिलकुल कमी टाइमामध्ये मला फिटिंग करून मिळालं। नक्कीच। तर मित्रांनो, मी आता खूप कमी प्रश्न विचारतोय, कारण सरांना लांब जायचंय, तुम्ही पण समजू शकताय। तर सर, आपले मित्र व्हिडिओ बघतायत, तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल? इकडे यायला पाहिजे? बिलकुल, कासारवाडी पिंपरी चिंचवड कार गॅस सेंटरला बिलकुल आपण अवश्य व्हिजिट करा। आणि हे सर आहेत, खूप कोऑपरेटिव्ह आहेत, त्यांनी एकदम वेळेवरती आणि कमी टायमामध्ये आणि अतिशय उत्तम कमी पैशांमध्ये, म्हणजे जे कंपनी फिटेड ची क्वालिटी असते त्या क्वालिटी मधलं सिलेंडर सगळ्या गोष्टी आहेत, ऑथराइज्ड आहे, सर्टिफिकेशन तुम्हाला मिळतील। अवश्य तुम्ही भेट देऊ शकता। येस मित्रांनो, राजपूत सरांनी एकदम तुमचं चांगलं मार्गदर्शन केलंय। आता तुम्ही वाट बघत असाल की फक्त व्हिडिओ मध्ये मीच बोलतोय, राजपूत सर बोलताय, पण मेन जो जादूगर आहे त्यांना मी बोलायला दिलं नाही। थांबा, सगळ्यांना बोलू देणार आहे। चांद भाई, आता मी माईक तुम्हाला देतो। धन्यवाद तुमचं अजमल भाई। पहिले तर एक खूप मनाचं अजमल भाई 3 महिने नंतर माझ्याकडे आले आज भेटायला। तरी पण एक लकीली गाडी आली होती, त्यांना पण जायचं होतं, उशीर होतं, तरी पण मी पण त्यांचा जास्त वेळ घेणार नाहीये। एवढं सांगते, जे कस्टमर आपल्याकडे आले, म्हणजे पुण्यात सोडून, पिंपरी चिंचवड सोडून, त्याला ऑटोचं बद्दल काही त्रास असलं ते पेपर रेडी करून मी देईल, तिथला एजंट असेल तर ते शोधून पण देणार, पासिंग करायची जबाबदारी मी घेणार, एवढं तुम्हाला सांगतोय, आणि काम करून देईल तुम्हाला। आणि 1 वर्ष वॉरंटी, गॅरंटी, रिप्लेसमेंट, आणि आपला प्लांट पण आहे कार गॅस सेंटर म्हणून मांजरी पाटेला। आणि आता सध्या तर तुम्हाला माहिती की टेस्टिंग प्लांटची काय गरज काय, की प्रत्येक माणसाला 3 वर्ष टेस्टिंग करावं लागतोय, की तेवढं मी तुम्हाला सांगतो की कस्टमरनी 3 वर्षात यायला पाहिजे आणि टाकी टेस्टिंग करून घ्यायला पाहिजे। मित्रांनो, आता ना मी तुम्हाला खरं सांगू, आजच्या या दिवसातला माझा सेकंड शूट आहे, पण एवढ्या लांबून सर आले होते, त्यांचं मी खरंच मनापासून हात मिळून थँक्यू सांगावं लागेल, कारण बाईट देणे खूप महत्वाचा असतो। तुम्ही पण आता डिसिजन घ्या, सीएनजी बसवा। सीएनजी
बजेट फ्रेंडली असतो, खूप पैशांची बचत होते आणि सगळ्यात महत्वाचं पर्यावरणाला तुम्ही खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट करू शकताय. तर सीएनजी बसवायचंय तर एक नाव आणि फक्त एकच नाव लक्षात ठेवायचं, कार गॅस सेंटर. चांदभाई आपला ऍड्रेस सांगा. पुणे नाशिक पाटा कार गॅस सेंटर नियर यामा शोरूम नाहीतर हनुमान मंदिर. ज्याला काय समजा लोकेशन सापडत नसेल मला कॉल करा, मी तुम्हाला लोकेशन पाठव. तर तुम्हाला अजून काही त्रास असलं तर यायची गरज नाही की डायरेक्ट कॉल करू शकतो तुम्हाला, की ऑनलाईन मला काय विचारू शकतो तुम्ही. चांदभाई माझी गाडी चालत नाही, काही लोक मला बाहेरून फोन करताय, त्याला मी फोनवर उत्तर देतो, काय अडचण नाही. आणि अजून एक सांगतो अजमलभाई, आपण नवीन काम चालू करतोय जे हेडलाईट क्लीन म्हणतोय, जे आता सुरुवात केली आपण 2 महिन्यापासून ट्रायल चालू आहे आपल्याकडं. आणि आज अजमलभाई तुमच्या चॅनलला मी एवढं सांगतोय की जे कस्टमर तुमचं चॅनल बघत असेल, डीलर काही कस्टमर जे कोण का बसेल, हेडलाईट त्याला माझ्याकडून चेक करायचं असेल की हेडलाईट त्याची डब पडली आहे, लाईट येलो आहे, त्याला मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काम करून देईल 3 महिन्यासाठी. हा, डिसेंबर जानेवारी फरवरी हे 3 महिन्यासाठी हेडलाईट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये क्लीन करून देणार. ते केमिकल उद्याचे एक व्हिडिओ नाही तर परवा दिवशी मी अजमलभाईला सांगणार काढायला. आणि ते 3 महिने कस्टमरसाठी, डीलरसाठी, कोणासाठी पण फ्री माझ्याकडून राहणार 3 महिन्यासाठी. नक्कीच. तर मित्रांनो, दिवाळी संपली आहे, तुमचं बोनस पण संपला असेल, पण चांदभाईनी परत दिवाळी चालू केली, बोनस दिले तुम्हाला. तर या जे ऑफर चालू आहे प्रत्येकाने फायदा घ्या. आणि आता मी तुमची सगळ्यांची रजा घेतो आणि सरांना परत एकदा कॉंग्रॅच्युलेट करतो. आणि तुम्ही लवकर या आणि सीएनजी गॅस मध्ये फिट करून घ्या आपल्या गाडीमध्ये आणि पैशाची बचत करायला सुरुवात करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन स्टॉक आहे. तो पण सगळ्यांनी मित्रांनो आपली काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.